महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं. कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं तर दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अटकेसाठी वरिष्ठांनी दबाव टाकल्याचं गौप्यस्फोट. तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावरांच्या दाव्यानं खळबळ. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तर तात्काळ आरोपींना अटक करण्याचाही फडणवीसांचा शब्द. प्रांजल खेवलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट. पुणे पोलिसांची कोर्टात माहिती तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. काँग्रेसनं एवढे वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली? अर्जुन खोतकरांची गोरंट्याल यांच्यावर टीका. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र. कर्नाटक सरकारनं पुनर्विचार करावा, निर्णय थांबवावा, मुख्यमंत्र्यांची विनंती. ईव्हीएम सोबत छेडछाड अशक्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. ईव्हीएम बाबतच्या सगळ्या शंका खोट्या असल्याचंही स्पष्टीकरण. पैठणमधील नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन. जायकवाडीच्या धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग. धरणातील पाण्याचा साठा 91%. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज जयंती. साठेंच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य खंडाचं प्रकाशन.